सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी फरार आरोपी संजय गरुडला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या त्याच्या चुलत भावाला दीपक गरुड याला न्यायालयाने 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान या प्रकरणात आणखी 3 नोटीसी बजावण्यात आल्या आहेत। शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास वेगानं सुरू असून मुख्य आरोपी संजय गरुडला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप दीपक गरुडवर आहे। गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं तांत्रिक माहितीच्या आधारे शिरपूर बिजलनी घाट परिसरात सापळा रचून दीपक गरुडला ताब्यात घेतलाय। न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणात दीपक गरुडचा मुलगा राजवीर दीपक गरुड, सुपडू बारीक आणि पंकज माधवराव चव्हाण यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 35(3) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली। फरार आरोपी संजय गरुडला अटक टाळण्यासाठी आश्रय देणं आणि मदत केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक।